हॅलो फ्रेंड्स, स्पेशल फूड विथ आरतीमध्ये तुमचं मनापासून स्वागत. तर आज रव्यापासून मस्त असा नाश्ता तयार करणार आहोत. तर पॅनमध्ये अर्धा पळी तेल टाकून घ्यायचं. तेलामध्ये अर्धा चमचा जिरं आणि जिरं छान तडतडलं की त्याच्यामध्ये कढीपत्ता आणि पाव चमचा हिंग टाकायचं. नंतर 2 वाटी पाणी टाकायचं. आता मी इथं वाटीचं प्रमाण घेतलेलं आहे. तुम्ही कपने देखील म्हणजे मोजू शकता पाणी. याच वाटीने कारण आपण रवा पण मोजणार आहोत. तर इथं 2 वाटी पाणी टाकायचं आणि ते पाण्याला म्हणजे उकळी यायला सुरुवात झाली की त्याच्यामध्ये मी हिरवा मसाला वाटलेला आहे तो घालायचा. हिरव्या मसाल्यामध्ये हिरवी मिरची, कोथिंबीर, लसूण, थोडंसं जिरं आणि पाव चमचा हळद असं टाकलेलं आहे. हिरवी मिरची तुमच्या आवडीनुसार टाकायची. आता हिरवा मसाला टाकल्यानंतर याच्यामध्ये चवीनुसार मीठ, धणे पावडर, जिरे पावडर आणि पाव चमचा लाल मिरची पावडर टाकायची. लाल मिरची पावडर ऑप्शनल आहे, टाकली नाही तरी चालते कारण ती तिखट नसते. आणि हे सगळं टाकल्यानंतर छान असं हलवून पाण्याला थोडी उकळी येऊ देण्यासाठी ठेवायचं. आता इथं हिरवा मसाला वापरला आहे, तर हिरव्या मसाल्याऐवजी तुम्ही म्हणजे लाल तिखटसुद्धा वापरू शकता. पण म्हणजे नाश्त्याचा जो पदार्थ करतो आपण त्याच्यामध्ये हिरवा मसाल्याची टेस्ट खूप छान येते. सो हिरवा मसाला टाकून बघा. आता इथं पाववाटी मी किसलेलं चीज आहे ते टाकलेलं आहे. किसलेलं चीज टाकायचं. त्यानंतर भाज्या टाकायच्या. आता भाज्यांमध्ये मी ढबू मिरची आणि कोबी टाकलेला आहे. तर कोबी, ढबू मिरची छान बारीक कापून घ्यायचं. त्याचबरोबर कांदा पण घ्यायचा आहे. आता हे एकदम बारीक असं वाटायचं जेणेकरून ते आपण जो नाश्त्याचा प्रकार करणार आहोत त्याच्यामध्ये हे मिक्स होईल आणि मुलांना पण ते कळणार नाही की ह्याच्यामध्ये ढबू मिरची वगैरे वापरलेली आहे आपण. बारीक कुठल्याही भाज्या आपण म्हणजे मुलांना देणार असेल तर नाश्त्यामध्ये त्या एकदम बारीक अशा कापून घ्यायच्या जेणेकरून मुलं अशी वेगळी काढणार नाहीत ते. तर इथं बारीक कापलेले ढबू मिरची, कोबी आणि कांदा हे टाकून छान असं एक उकळी येऊ द्यायची जेणेकरून त्या भाज्या छान अशा अर्ध्या अर्ध्या का होईना शिजतील. त्याच्यानंतर मी इथं कच्चा बटाटा किसून घेतलेला आहे. एक मीडियम साईजचे 2 बटाटे किंवा एक मोठा बटाटा असेल तर तो पण टाकू शकता तुम्ही. इथं मीडियम साईजचे 2 बटाटे किसून घेतलेत, पाण्यात ठेवले होते जेणेकरून ते लाल पडणार नाहीत. किसलेला बटाटा टाकायचा आणि मस्त असं हलवून घ्यायचं. त्याच्यामध्ये आता सुरुवातीला पण आपण थोडंसं मीठ टाकलं होतं. तर ह्या भाज्या ज्या टाकलेल्या आहेत आपण त्याच्यापुरतं मीठ टाकायचे किंवा लास्टलासुद्धा जेव्हा आपण म्हणजे सुरुवातीला मीठ न टाकता तुम्ही डायरेक्ट भाज्या टाकल्यानंतर देखील टाकू शकता म्हणजे तुम्हाला अंदाज कळेल. आता ज्या वाटीने आपण पाणी मोजलं होतं त्याच वाटीने 1 वाटी इथं आपण रवा टाकणार आहोत. रवा टाकत असताना गॅस एकदम स्लो करायचा कारण काय होतं पाणी ऑलरेडी गरम आहे आणि रवा टाकला की रवा लगेच ॲब्झॉर्ब करतो पाण्याला. तर गॅस स्लो करून रवा टाकायचा. पटकन असं पूर्ण सगळं हलवून घ्यायचं अशा पद्धतीने आणि एक 5 ते 10 मिनटं याला छान वाफ द्यायची जेणेकरून रवा छान शिजेल. इथं तुम्ही बघू शकता छान पाणी सुकलेलं आहे, रवा मस्त शिजला आहे. तर आता इथं काय करायचं, कोलगट तुमच्याकडं ताट असेल पसरट तर ते घ्या. मी इथं माझ्याकडं म्हणजे कोलगट असा ट्रे आहे. तर त्याला तेल लावून घेतलेलं आहे. त्याच्यामध्ये गरम गरमच आपण जो रवा म्हणजे रव्याचं हे जे सारण तयार केलेलं आहे ते छान पसरून थापून घ्यायचं एकसारखं आणि थोडंसं थंड झालं की त्याच्या वड्या पाडून घ्यायच्या. तर वड्या तुमच्या आकाराच्या तुम्ही पाडू शकता. चौकोनी पाडा, त्रिकोणी पाडा म्हणजे मुलांना आवडतात त्या आकारामध्ये तुम्हीसुद्धा तसेसुद्धा कट करू शकता. आणि आता हे छान असे कट करून थंड झाल्यानंतर तव्यामध्ये तेल थोडंसं टाकून हे शॅलो फ्राय करायचे. दोन्ही बाजूंनी खरपूस असे लाल होईपर्यंत भाजून घ्यायचे. अगदी कमी तेलात आणि खूप छान असा टेस्टी नाश्ता तयार होतो. आणि रव्यापासून आपण नेहमी उपीट, डोसा वगैरे बनवतो. तर अशा पद्धतीने पण आपण नाश्ता बनवून घरात आणि मुलांना देऊ शकतो. मुलंही खूप आवडीने खातात. तर नक्की ट्राय करून बघा हा रव्यापासून बनवलेला नाश्ता. आणि जर तुम्हाला खरंच ही रेसिपी आवडली तर लाईक करायला विसरू नका. आणि चॅनलवर जर नवीन असाल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा.